सुधाकर जोंधळे, बाळासाहेब देशमुख, प्रवीण सपकाळे, वैभव स्वामी, सुनीलजी खाडे, नितीन शिंदे, गंगाधर पालकुटे, नीलकंठ मोहिते, किशोरराय सावळा, साकडा, सुभाष ढोके, महेश पानसे, ठाणे जिल्ह्याचे आमचे सुपुत्र किशोर पाटील, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी, खरं तर मी नेहमी सांगतो एवढा मोठा पत्रकार म्हणजे यामध्ये मला जेवढी नावं तुम्ही लिहून दिली तेवढी मी घेतली. चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल तर माझा दोष नाही, लिहून देणाऱ्याचा दोष आहे. कोणाला असं वाटत असेल तर मला फक्त लिहून देणाऱ्याला पडलं. किती वेळ नको जास्त आचार्यात्रेंसारखं माझं होणार नाही ना. मी एकदा आचार्यात्रेंचं पुस्तक वाचत होतो. असाच एक समारंभ सुरू होता आणि त्या समारंभामध्ये एक वक्ता भाषण करत होता. तर भाषण इतकं लांबलं, कार्यक्रमाचं साधारण कसं असतं की इकडे निवेदन करणारा असतो तो आधी जाऊन कानात सांगतो थांबा, नंतर कोणीतरी जाऊन शर्ट ओढतो, तसं त्यांना कानात सांगितलं, शर्ट ओढला, अनेकदा निरोप पाठवले, पण वक्ते काही थांबतच नाही. त्या आचार्यात्रेंच्या लक्षात त्यांनी कागदावर काहीतरी लिहिलं, त्याची घडी घातली आणि सांगितलं त्यांना द्या. त्यांनी ते घेतलं आणि वाचलं. वाचल्याबरोबर त्यांनी सांगितलं एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र. आता लोकांना उत्सुकता लागली ना, काय लिहिलं असेल आचार्याने. आचार्याने त्यांच्या भाषणात सांगितलं, मला माहित आहे तुम्हाला उत्सुकता लागली सगळ्याचं भाषण कसं थांबलं. त्यांनी त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, बाबा रे तुझं भाषण लवकर आठवतं घे, तुझ्या पॅन्टची चेन उघडी. आता असं व्हायला नको म्हणून मी आधी विचारलं किती वेळ बोलला पाहिजे. खरं आपल्याला ह्या अधिवेशनाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आणि आपलं सगळ्यांचं कौतुक करतो. मराठी पत्रकारिता जी 1832 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केली, ती आतापर्यंत टिकवण्याचं काम आपण मंडळींनी केलेलं आहे, म्हणून आपल्या सगळ्यांचं कौतुक करतो. खरं तर दर्पण हे वृत्तपत्र का आलं तर त्याच्या पाठीमागे कारण असं होतं की पूर्वी वृत्तपत्र नव्हती असं नाही, होती. एक हिकीस गॅजेट म्हणून वृत्त निघायचं, तर बेंगॉल गॅजेट पत्र निघायचं, पण ही इंग्रजी माध्यमाची होती, इंग्रजीची वृत्तपत्र होती. आणि म्हणून जांभेकरांना असं वाटलं की आमच्या ग्रामीण भागामध्ये दूरवर राहणारा आमचा ग्रामीण शेतकरी आहे, त्याला देशामध्ये घडणाऱ्या घडामोडी त्या त्याच्यापर्यंत पोचवायच्या असतील तर मराठी वृत्तपत्र हे काढलं पाहिजे. आणि म्हणून 1832 साली त्यांनी हे सुरू केलं. तेव्हापासून आतापर्यंत तंत्रज्ञान गुणात्मक दृष्ट्या बहरत गेलेली ही आपली पत्रकारिता ही निश्चितपणाने समाजाला योग्य मार्गाने नेण्यासाठी उपयुक्त ठरलेली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मला आपण मंडळी सांगत होते की बरेचसे लोक हे ग्रामीण भागातले आहेत. मला अनुभव आहे या सगळ्या गोष्टीचा. काय अनुभव आहे? तर ग्रामीण भागामधला आमचा पत्रकार आहे, तो पत्रकार तोच, एडिटर तोच, संपादक तोच, वितरक तोच, मालकही तोच. याचं कारण असं आहे, ज्या समस्या आपण सांगितल्या म्हणून मी विचारले की तुमच्या समोर आव्हानं काय. त्याचं कारण असं आहे की आता लोकांना वाचण्यापेक्षा बघण्यामध्ये जास्त इंटरेस्ट वाटायला लागला. काळ बदलला, म्हणून तुमच्या समोर असलेलं हे आव्हान परतवून लावायचं असेल
तर तुम्हाला तुमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून वाचक टिकवून ठेवण्याचं काम करावं आणि तो तेव्हा शिकेल जेव्हा तुम्ही माझ्या मनातलं तुमच्या पत्रामध्ये उतरवा. समाजातल्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या पत्रकाराच्या माध्यमातून तुमच्या पत्रात आल्या तर निश्चितपणाने तुमचा वाचक हा बघण्यापेक्षा वाचण्यावर जास्त भर देईल आणि त्याच्यासाठी जी आव्हानं तुमच्या समोर आहेत ही आव्हानं पेलण्याच्यासाठी समस्त समाजाने तुम्हाला सहकार्य करण्याची आवश्यकता निर्माण झाली. एखाद्या लेखकाचं आपण जेव्हा पुस्तकाचं प्रकाशन करतो त्याला शुभेच्छा देताना आपण सांगतो की सगळ्यांनी हे पुस्तक विकत घेऊन वाचावं. आता आपलं जे काही वृत्तपत्र आहे ते समाजातील किती लोक विकत घेऊन वाचतात हा मुद्दा आहे. विकत घेऊन वाचलं तरी तुमचं म्हणणं असं आहे की 20% सुद्धा पैसे तुमच्या एक्सपेंडिचरच्या निघत नाहीत, म्हणजे 80% लॉस आहे. आणि म्हणून समाजातील धुरीणांनी अशा प्रकारची ही मराठी पत्रकारिता टिकवायची असेल तर जाहिरातीच्या माध्यमातून यांना सहकार्य करण्याची आवश्यकता निश्चितपणाने आहे. मग आता समाजाला असं वाटत असेल की ह्या इलेक्ट्रॉनिक मीडियानी संपूर्ण देशावर आपलं साम्राज्य निर्माण केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये ह्या प्रिंट मीडियाची उपयुक्तता काय? अशा प्रकारचे प्रश्न समाजाच्या मनामध्ये समाजातील व्यक्तींच्या मनामध्ये निश्चितपणाने पडला. पण मी अतिशय जबाबदारीने विधान करतो एखादा 1 कोटीचा हिरा जर आपल्याला शोधायचा असेल तर त्याच्यासाठी 5 रुपयाची मेणबत्ती ही उपयोगी असते. एखाद्या वस्तूची किंमत ही तिच्या उपयुक्ततेवर ठरली जाते. म्हणून तुमची उपयुक्तता समाजामध्ये काय आहे हे खऱ्या अर्थाने समाजाने आकलन करून घेण्याची आवश्यकता आहे. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने तुम्ही 8,000 लोक एकत्र येऊन हा संघ टिकवलेला गेल्या 35 वर्षापासून संघर्ष करून टिकवत आहात त्यामध्ये समाजामध्ये विश्वास निर्माण झालेला आहे. म्हणून हे टिकलेलं आहे. म्हणून वेगवेगळ्या स्तरावरची लोक आपल्याला ही सहकार्य करत असतात. आपले सरचिटणीस आरोटीजींनी सांगितलं की आमचा दृष्टिकोन काय. मी नेहमी सांगतो की आपण भूमितीचं पुस्तक जेव्हा चालतो तेव्हा भूमितीमध्ये आपल्याला त्रिकोण सापडतो, चौकोन सापडतो, षटकोन सापडतो, अष्टकोन सापडतो, पण दृष्टिकोन सापडतो. मग आपल्या लक्षात येते दृष्टिकोन हा भूमिकेत नाही तर तो भूमिकेत आहे. तुम्ही भूमिका स्वीकारलेली आहे समाजाला प्रबोधन करण्याची, समाजाला पुढे नेण्याची. म्हणून तुमच्यामध्ये दृष्टिकोनचा आहे. आणि हा दृष्टिकोन असाच जर आपल्याला टिकवायचा असेल, या दृष्टिकोनाच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करायचं असेल तर निश्चितपणाने आपली ही पत्रकारिता समाजामध्ये विश्वास निर्माण करणारी असली पाहिजे. मला आपण सांगत होतो आमचा नाशिकचा एक पत्रकार आहे, तिथला कोणीतरी माफी आहे, त्यांनी त्याचा हात मी आता गाडीत येता येता पत्रकारांच्या समोर मार्गदर्शन करायचं म्हणून इंटरनेटवर बघत होतो. जगामध्ये 1256 पत्रकारांच्या हत्या झालेल्या आहेत आणि 256 पत्रकार हे जेलमध्ये आहेत. अशी माहिती इंटरनेट मला मिळाली. हे काम होतंय त्याचं कारण आपण बघतो. असं आहे की जेव्हा समाजाचा चेहरा बघून आपण लोकांसमोर परिस्थिती मांडायला जातो तेव्हा समाजाने सुद्धा आपल्या पाठीमागे सर्व शक्तींशी उभं राहिलं पाहिजे. हा स्वतःबद्दलचा विश्वास समाजामध्ये निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आमच्या पत्रकार बांधवांवर अशा प्रकारचे हल्ले होणार असतील ते लोकशाहीच्यासाठी खूप घातक आहे. कारण लोकशाहीचा 4था स्तंभ आपण पत्रकार म्हणतो आणि लोकशाहीचा एक स्तंभ जर निघून पडला तर लोकशाही सुद्धा लंगडी झालेली आपल्याला बघायला मिळेल. आणि म्हणून लोकशाही ही स्थिर आपल्याला पाहिजे असेल तर आमच्या पत्रकार बंधूंवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात समाजाने सुद्धा पत्रकारांच्या पाठीमागे सर्व शक्तीनिशी उभं राहण्याची आवश्यकता आहे. आणि मला विश्वास आहे आपण ज्या पद्धतीने काम करता त्या कामाच्या माध्यमातून समाज निश्चितपणाने आपल्याला सहकार्य करेल. नाहीतर मग कधी कधी अनुभव असे वेगळे येतात. मी माझा अनुभव तुम्हाला सांगेन. मी 2014ला जेव्हा खासदार झालो, मी पत्राचं नाव नाही सांगत आता, मोठं राज्यस्तरावरचं पेपर आहे, त्याने अशी बातमी छापली, माझं नाव नव्हतं छापलं बातमीमध्ये
पण ती बातमी माझ्यावर होती. त्यांनी नाव नाही छापलं म्हणून मी त्यांचं नाव नाही छापलं. त्याने असं लिहिलं की भिवंडीमध्ये आमच्याकडे गोडाऊनचा खूप मोठा व्यवसाय आहे. शेतकऱ्यांवर काय अन्याय झाला की लोकप्रतिनिधी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीमागे आपण उभं राहणार. तर त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं की 3000 गोडाऊन सरकारी जागेमध्ये कपिल पाटील यांनी बांधलेले आहेत आणि म्हणून ते अशा प्रकारचा विरोध करतात. आणि ही सगळी माहिती सॅटेलाइटवरून गुगलवरून सर्च केली अशा प्रकारे त्यांनी त्या बातमीमध्ये छापलं. आता मला प्रश्न पडला, मला हा शोध कधी लागला? तर माझ्या तर कधी वाचण्यात आलं नाही, बघण्यात आलं नाही. मी फोन उचलला आणि त्यांच्या संपादकांना फोन केला. पण साहेब, आतापर्यंत गुगल मॅपवर लोकेशन आपल्याला समजतात की इथं हे आहे ते आहे. गुगल मॅपवर तुमच्याकडे कुठली अशी यंत्रणा तयार झाली की ज्याच्यावर मालकी समजायला लागली? आता गुगल मॅपवर त्याला मालकी माझी समजली. मी बोलत ते यंत्र मला द्या, त्या माझी 3000 गोडाऊन सरकारी जागेवर आहेत हे मला माहिती नाही. ते कोणी भाड्याने घेतलं असेल तरी तर मी भाडं कधी वसूल करायला जाईल? संपादकाने मला सांगितलं, साहेब माझ्या लक्षात आलं, परत आमच्या पेपरमध्ये अशी बातमी येणार नाही याची खबरदारी मी निश्चितपणाने घेईन. हे काही घेणं नाही देणं नाही, कोणीतरी काहीतरी सांगायचं आणि छापायचं असंही नाही. जेव्हा आपण ही बाजू दाखवतो तेव्हा इकडे एक बाजू असते. ह्या दोन्ही बाजू बघून जेव्हा आपण पत्रकारिता कराल तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. दुसरा किस्सा, आता नाव सांगतो पेपर, मिड डे 2019 ची निवडणूक डोळ्यासमोर होती आणि मला एक फोन आला, आमच्याच सहकार्याचा फोन आला. त्यांनी सांगितलं, साहेब अशी अशी बातमी आली, तुम्ही वाचली का? पण नाही वाचली. मी विचारलं कुठल्या पेपरला आले? तर मिड डेला आले. किती पान नंबर? 13 पान नंबर. मी मिड डे मागवला, बातमी वाचली. बातमीमध्ये काय होतं? RSSचे सगळे आमचे नेते मार्गदर्शक आहेत ते खासदार कपिल पाटील यांच्यावर नाराज आहेत, त्याच्यामुळे ह्यांना 2019ला उमेदवारी मिळणं मुश्किल आहे. मी बातमी वाचली आणि विचार केला की ज्या सहकार्याचा फोन आला त्याचा इंग्रजीशी काही संबंध नाही, ह्याने हा पेपर का वाचला? मला रावलं नाही. मी पुन्हा फोन केला, बोला हा पेपर तुम्ही का घेतला? त्यामध्ये त्याच्या शेजारी खड्ड्यांची बातमी होती. पुन्हा 13 नंबर पान उघडलं, खड्डे मुंबईचे, मुंबईला खड्डे पडले होते त्याची बातमी, महाराष्ट्र ठाणे जिल्ह्यातले. आता मुंबईच्या खड्ड्यांची यांचा काय संबंध? मग मी माणूस लावला मिड डे मध्ये, बरं बातमी दिली कोणी? आमच्याच महाशयाने दिली. मग 4 दिवसाने हा किस्सा आमच्या RSSच्या कार्यालयात गेला आणि त्यांनी मला एक दिवशी बोलवलं, मला खडकी भरली. अरे बोला, मला बोलवलं म्हणजे काय खरं आहे की काय? सगळे आमचे सहकारी बसले होते. मी गेलो, त्यांनी मला येते, बघा आम्ही काही असं कोणावर नाराज करत नसतो, कोणाला तिकीट द्या किंवा कोणाचं तिकीट कापा हे आम्ही कधी सांगत नाही. बोला हे मला माहित होतं, पण तुम्ही बोलवलं तर मलाही धडकी भरली. तर नेमकं काय ते सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कोणाच्या सांगण्यावरून बातमी द्यायची पद्धत ही चुकीची आहे. त्याच्यातलं सत्य तपासून बघितलं पाहिजे. ज्याला कोणाला सांगायचंय तुम्हाला त्यांनी तुम्हाला पत्र दिलं पाहिजे की ही अशी बातमी आहे, इच्छा दिलं तरी त्याची सत्यता आपण पडताळून बघितली. तर ह्या पत्रकारितेमध्ये आपण प्रबोधन करता. प्रबोधन हे मार्केटिंगचं साधन होता कामा. प्रबोधन जर मार्केटिंगचं साधन झालं तर निश्चितपणाने तुमच्या व्यवसायामध्ये अडचणी निर्माण होतील. म्हणून आपला व्यवसाय असं मी म्हणणार नाही, कारण पत्रकार कोणी व्यवसाय म्हणत नाही. पत्रकारिता हा वसा आहे आणि तो आपण स्वीकारलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, आमच्या समस्या आमच्या अडचणी ह्या तुम्ही समाजासमोर आणत असता. आमच्या म्हणजे मी एक सामान्य माणूस म्हणून बोलतो.
जेव्हा आमच्या अडचणी समाजासमोर येतात तेव्हा निश्चितपणाने विश्वास निर्माण होतो त्या पत्राबद्दल की हे पत्र जे आहे यांनी समाजाप्रती असलेल्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांसमोर आलेल्या आहेत. पत्र कसं असावं मी तुम्हाला सांगतो. कृषीवर मुंबई सकाळचं पुरवणी आहे. आदिनाथ चव्हाण संपादक आहेत मला वाटतं, माझं प्रश्न नसेल. देशात जेव्हा कृषी कायदा आला तेव्हा त्यांनी त्या कायद्यात असं लिहिलं होतं. मुंबई सकाळची आवृत्ती आहे. त्यांनी लिहिलं होतं हे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. मग पंजाबमध्ये आणि हरियाणामध्ये ह्याचा विरोध का होतो तेही लिहिलं होतं. त्यांनी लिहिलं होतं की इथे जे आडते आहेत त्यांचं नुकसान महिन्याला 3-4 कोटी रुपयाचं नुकसान होणार आहे. मोदी विरोध करतात. इकडे राष्ट्रवादी विरोधात होती पण कृषीवर हे पत्र होतं त्यांनी सत्य भूमिका त्या ठिकाणी मांडली. अशा प्रकारची पत्रकारिता पत्रकारांच्या माध्यमातून असण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून जेव्हा आपण चर्चा कराल तेव्हा समाजामध्ये आपल्याप्रती असलेला विश्वास हा कसा द्विगुणित होईल, कसा वाढेल, याच्यासाठी आपल्या पत्रकार बांधवांनी आपलं योगदान देणं हे आवश्यक आहे. आणि मला विश्वास आहे अशा प्रकारचं जेव्हा आपण योगदान द्याल तेव्हा निश्चित आपल्याला ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर मात करून आपली मंडळी ही समाजाचं प्रबोधन करण्याच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याच्या माध्यमातून काम करेल अशा प्रकारचा मला स्वतःला विश्वास आहे. त्या ठिकाणी अध्यक्षांनी भाषण करताना सांगितलं की पत्रकारांच्या मी खूप जवळ आहे. तुम्ही ते इतकं जवळ मला नेलं की किशोर पाटलाला मंत्री करून टाकलं. तरी बोलता बोलता बोलून गेले तुमच्या लक्षात नाही आलं की केंद्रीय राज्यमंत्री किशोर पाटील यांना लवकर जायची घाई आहे. त्याच्या आधी बोलले पत्रकारांच्या खूप जवळ आहे. मला मी खूपच जवळ आहे पत्रकारांच्या की मला किशोर पाटील हे नाव तुम्ही देऊन टाकलं इतका मी तुमच्या जवळ आहे. आणि आधी मला प्रश्न असा पडला होता की मला का तुम्ही लोक बोलवता, माझा पत्रकारितेशी काही संबंध आला नाही. मग मी आपलं जोडून टाकलं. कदाचित यांना असं वाटलं असेल तुम्हालाही तर मला नेहमी असे रॉंग नंबर लागत राहतात. मला केंद्रीय मंत्री म्हणून आमदार कपिल पाटलांना फोन जातात आणि बऱ्याचशा शिक्षकांचे फोन मला येतात. साहेब माझ्या त्या मान्यतेचं अडलेलं आहे. अरे बाबा बोला मी खासदार कपिल पाटील, तुला दुसरा नंबर पाहिजे. मग मला नंबर पाहिजे का, नंबर आहे का साहेब, मग त्याला नंबर द्या. माझे अनेक पत्र त्यांच्याकडे जातात. आता परवा असा किस्सा झाला. गोपाळ शेट्टीने मी एक नंबर मागितला फोन करून. त्याने नंबर त्यांना पाठवला आणि त्यांच्याकडून मला आला. मी बोला हे काय झालं, याने का मला नंबर, मी त्यांना फोन लावला कपिल पाटलांना. हा तुम्ही मला कसं कोणाचा नंबर होता, हा गोपाळ शेट्टीने तुम्ही मागितला असेल त्यांनी मला पाठवला, मी तुम्हाला. तसं कदाचित तुम्हाला वाटलं असेल की कधीतरी आज दिनांकमध्ये हे कपिल पाटील होते म्हणून यांना बोलूया कार्यक्रमाला, असं तर तुमचा काही गच्चू पडलेला नाही ना. आनंद आहे तुमच्यासारख्या सगळ्या बुद्धिजीवी लोकांमध्ये येण्याचा मला योग आपल्यामुळे मिळाला आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो. आपण ज्या समस्या या ठिकाणी सांगितल्या की 5% GSTची असेल, अजून आपल्या काही समस्या असतील त्या समस्या निश्चितपणाने आपण त्याचा पाठपुरावा करा. मी तुमच्या सोबत आहे. RNIच्या बाबतीत ज्या काही समस्या असतील, रजिस्टर ऑफ न्यूजपेपर ऑफ इंडिया त्याच्या बाबतीतल्या निश्चितपणाने काही आपल्या अडचणी असतील तर शेवटी आपली मंडळी तिकडे रजिस्टर केल्याशिवाय आपल्याला पत्रकारिता करता येत नाही. तर हा आपण तिकडे रजिस्टर आहात त्यांच्या माध्यमातून अजून काही अडचणी असतील तर त्याच्यासाठीही आपल्याला सहकार्य निश्चितपणाने करता येईल. कारण जास्त आता मी बोलत नाही. परत एक किस्सा सांगतो तुम्हाला. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना मोखाड्याला शिक्षक दिनाचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी आता आपले पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब तेही होते कार्यक्रमाला. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो. ते तेव्हा मंत्री नव्हते, आमदार होते. अजून 2-3 आमदार होते. एक आमदारांनी भाषण करायला सुरुवात केली. शिंदे साहेब जरा उशीर आले होते. आमदारांनी भाषणाला सुरुवात केली आणि सांगितलं की पाटील साहेब मी काय आता जास्त बोलणार नाही. या कार्यक्रमाला आधीच उशीर झाला आणि सगळ्यांना भूक लागली जाते. मी बोललो बरं झालं लवकर संपवतील. मी आपलं घड्याळ बघितलं. पुन्हा त्यांचं भाषण संपल्यावर घड्याळ बघितलं. आमदार महोदय अर्धा तास होते.
आणि मग मी माझ्या शेवटच्या भाषणात सांगितलं की बरं झालं हे जेवून नाही आले, हे जेवून आले असते तर आपलं काय झालं तर यांना भूक लागली ते बरं झालं. आता मी पण जेवून आलेलो नाही, तुम्हीही जेवलेले नाही, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना भूक लागलेली आहे. तुमच्या पत्रकार बांधवांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. तुमच्या जेव्हा जेव्हा काही समस्या असतील, माझ्या कृती बाहेरच्या असल्या तरी मी पूर्ण ताकदीनिशी तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करेन अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.